माझ्यापासून जरा लांबच राहत जा। तुझ्या कपाळी कुंकू आहे नरसिंहाच्या नावचं। कुठल्याही परपुरुषाचा विचार जरी मनात आला ना तरी त्या कुंकवाचा रंग फिका होतो। साहेब एक फोन करू द्या ना साहेब। अहो काय करताय? नेहमीसारखी कामं सांगा ना मला। असं म्हणून माझी नोकरी घालवायची का? माझ्या बाबांना अहो म्हणण्याचा अधिकार फक्त माझ्या आईला होता। इथून निघण्याआधी एकदा जानकीचं सुख डोळे भरून बघावं असं वाटतं बघ। तू आधीही मोलकरीण होतीस आणि पुढेही मोलकरीणच राहणार आहेस। इकडे ये। ही तुझी जागा आहे आणि हीच तुझी लायकी आहे, त्यामुळे इथे बसून खायचं। चल बस बस। जानकी अहिल्या, अशी वागणूक आपण आपल्या घरातल्या नोकर माणसांना सुद्धा देत नाही। जानकी तर या घरची सून आहे। आत्याबाई, तुम्ही रस्त्यावरचा चिखल घराला रंग म्हणून फासताय। हिची लायकी तरी आहे का या घरची सून? अहिल्या, इथे आपण कुणाच्या लायकीबद्दल न बोललेलंच बरं, कारण तुझ्याबद्दल बोलायची वेळ आली ना अशा काही गोष्टी बोलायला लागतील ज्या बोलणं मला आवडणार नाही आणि ऐकणं तुलाही आवडणार नाही। जानकी उचल, प्लेट उचल। ये बस इथे। मी हिला या खुर्चीत बसू देणार नाही। ब्रह्मदेवाचा बाप जरी आला ना तरी तिला या खुर्चीत बसण्यापासून रोखू शकणार नाही। तुला शेवटचं सांगतेय, या घरातल्या कर्त्या पुरुषाच्या पत्नीची या घरात ही जागा आहे आणि हे मला पुन्हा सांगायला लावू नकोस। अच्छा, म्हणजे हीच जर का कर्ती स्त्री आणि घरातली मोठी सून असेल तर माझ्या कमरेच्या चावे तुम्ही हिलाच द्याल। बरं झालं तूच आठवण केलीस ते। आणि त्या चाव्या इकडे। आता तो मान जानकीचा आहे। मी हिला चाव्या देणार नाही। या घराची हीच परंपरा आहे। खड्ड्यात गेली तुमची परंपरा। दरवेळी तुम्ही काहीतरी बोलायचं आणि प्रत्येकाने ऐकून घ्यायचं असं होणार नाही। तुला ऐकावंच लागेल। का? हा हक्क तुम्हाला कोणी दिला? मुळात तुम्ही किल्लेदार आहातच कुठे? या घरात माझे काय हक्क आहेत आणि काय नाहीत हे तू मला सांगायची गरज नाहीये। तू लग्न होऊन किल्लेदार म्हणून इथे आलीस। मी जन्मापासून किल्लेदार आहे, कळलं? पण 4 दिवस का होईना तुमच्या कपाळी कोणाचं तरी कुंकू लागलंच होतं ना? त्याचं काय? माझ्या पुसल्या गेलेल्या कुंकवाबद्दल बोलायचा तुला काहीही अधिकार नाहीये अहिल्या। आत्याबाई, सुभावराव आणि रखमा आलेत। आता जे काही झालं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। हिला कसं वटणीवर आणायचं ते मला चांगलं माहिती आहे। जा आई बाबांना भेटून ये। जा।
ग पोरी, रडली बिडलीस का काय? नाही. हे रखमे, अगं काहीतरी काय विचारतेस? अगं सासर वासनीच्या डोळ्यात पाणी येणार नाही, मग आणखी कोणाच्या येणार? रखमे, माहेरची माणसं पाहिली की हमखास पाणी येतच. खरं सांग, सुखात आहेस ना ग तू? हे रखमे, अगं बस कर तुझ्या नुसत्या चौकशा. अगं माझी पोर सुखात नसती तर ही अशी उजळून निघाली असती का? ये गणा, गण्या, आता तू ताई बरोबर राहायचं, त्या तिची काळजी घ्यायची, आणि आपलं सुगीचं दिवस आलं ना की तू गावाला यायचं. पुरा याळेला बघ शेतात कसा सर्ग उभा करतो ते. एवढा पडवला तरी गुन्हा कबूल करत नाहीस. आज ना उद्या तुला गुन्हा कबूल करावा लागणारच. त्यापेक्षा आताच कर ना. जानकीला फसवलाय त्यांनी. माईला तुझ्या कालपासून एकच बडबड चालली, जानकी जानकी जानकी. त्यापेक्षा गुन्हा कबूल कर. माईला तुझ्या बोल, कोणी खून केला? अरे म्हणे आधीच सांगितलं असंस तर मार वाचला नसता. चला चला आता कडी फोडायला चला. जानकीला फसवलंय साहेब, सगळ्यांनी मिळून फसवलंय साहेब. तिला वाचवा साहेब. माईला तुझ्या स्वतः चितेवर झोपला तो झोपला, आणि आता दुसऱ्याची काळजी. जानकी जानकी एवढं सगळं होऊन सुद्धा तुझ्या तोंडी देवाचं नाव येतच कसं? कारण त्या देवाला माहिती आहे माझं मन स्वच्छ आहे. मग त्या देवाला हेही माहित असेल की राजन कुठे आहे. त्याची काळजी तू नको करूस. एनिवे, मी इथे तुझ्याशी वाद घालायला आलो नाहीये. तुला एवढंच सांगायला आलोय की मी काही दिवसांसाठी रमावतीला चाललोय. का? कारण कंटाळा आलाय मला या घराचा, या घरातल्या माणसांचा. खरं खुरं हेच कारण आहे का राजनला शोधायला निघालायस? समजा
राजनला शोधायला निघालो असलो तर रमावतीला जाऊ नकोस. तो जिथे कुठे आहे तिथे सुखरूप आहे. तू असं बोलतेस जणू काही रोज फोनवर बोलतेस तू त्याच्याशी. वामन, हे सगळं जर तू जानकीच्या सुखासाठी करत असशील तर इथे घरात राहून तुला तिला जास्त मदत करता येईल. म्हणजे तुझ्या बायकोला शांत ठेवून. आता थोड्या वेळापूर्वीच तिने काय तमाशा केला तू ऐकला नाहीस का? जाऊन विचार ना तिला. नमस्कार वहिनी साहेब. रात्री झोप लागली का? नाही म्हणले दादासाहेब हल्ली थकले म्हणून विचारले. काही गरज पडली तर बोलवा आम्हाला. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करू आम्ही. काय गुड मॉर्निंग. जरा वहिनींची चौकशी करत होतो. बघितलं का वहिनी, हे असं आहे, आमचे दादा एकदम कामात बिझी. वेळच नाही त्यांच्याकडं. पण आपल्याकडे मुबलक वेळ आहे बरं का, एकदम मुबलक. काही बी काम असलं तर जरा बिन बोबाट सांगायचं. एकदा आपली तुमची सेवा करायची संधी द्या म्हणलं. वा परशू, रणांगणामध्ये आता लई धुरळा ओढणार आहे. फक्त मैदानावर उभं राहायची गरज आहे. सुमिताई, अरे वा, आमचं अहोभाग्यच म्हणायचं. आज मोठ्या बाईसाहेबांचे पाय आमच्या खोलीला लागले. मग कसं वाटतंय वहिनी साहेब? जानकी, काय ग, काय झालं? काय वागला राजन माझ्याशी असा? का नाही आला तो? का चिडकारलं तुम्ही मला? हे बघ जानकी, राजनचा विषय आता सोडून दे आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. आता राजनचीच बुद्धी भ्रष्ट झाली, त्याला कोण काय करणार नाही का? पण त्याची शिक्षा मला का? त्यात शिक्षा काय? आणि तुझं कुठे काय वाईट झालंय? उलट राजननी तुला नाकारून त्याच्या दाराशी आलेल्या लक्ष्मीला लाथाडलंय. आणि मी असंही ऐकलंय की मोठ्या भाऊजींनी त्याला शोधायला जी माणसं पाठवली होती त्यांनाही त्यांनी खूप मारझोड केली. पण तो तर खूप शांत होता. मी तुला म्हटलं ना जानकी, ज्याची बुद्धी भ्रष्ट होते ना त्याच्या हातून चुका होतातच. बरं ते जाऊ दे. मग नवी नवरीबाई, कसं वाटलं आमचं घर? छान आहे.
दिवे लावायची वेळ झाली. मी जाऊ? नाही, मला माहितीये नव्या नवरीला दुसऱ्या दिवशी खूप प्रश्न विचारले जातात, पण घाबरू नकोस, मी तुला काही विचारणार नाही. दिवे लावायला जाते. तात्याबाई, औक्षवंत बा. तात्याबाई, रमावती मतदारसंघाचं उमेदवारीचं तिकीट पुन्हा एकदा माझ्या नावाने जाहीर झालंय. अरे वा, छान. उद्यापासून नवसाईला नारळ फोडूनच प्रचाराला धूमधडाक्यात सुरुवात करतो. आता तुझ्या विजयाचा रथ कोणी रोखू शकत नाही, पण जिच्यामुळे तुला जगण्याचं हे अभेद्य कवच मिळालं तिला विसरू नकोस. प्रचाराला तिला बरोबर घेऊन जा. तात्याबाई, अरे ती सगळ्या उमेदवारांची नावं जाहीर झाली. नवीन तयार झालेल्या मतदारसंघाची सुद्धा. निवडणुका 20 दिवसावर आलेल्या आहेत, नावं जाहीर होणारच. मग माझ्या तिकिटाचं काय? पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्वाचा ठरला. अहिल्या, त्यांनी तुला पुढची 5 वर्ष कार्यकर्ती म्हणून काम करायला सांगितलंय. मी आणि कार्यकर्ती म्हणून माय फूट. अहिल्या, ज्यांनीच मला तसं प्रॉमिस केलं होतं. तिकिटासाठी प्रयत्न करेन असं प्रॉमिस केलं होतं मी, आणि विश्वास ठेव, मी सर्व प्रयत्न केले. सरळ सरळ सांगा ना, प्रयत्न करण्याचं नाटक केलं होतं म्हणून. अहिल्या, तुझ्या जिभेचा पट्टा आजकाल फार सुटायला लागलाय. इतरांचं जाऊ देत, पण नरसिंह समोर बोलताना तरी जरा भान ठेव. नाही आत्याबाई, तिला जे बोलायचंय ते बोलू द्या. मला मान्य आहे तिच्यावर खरंच अन्याय झालाय. असा काय अन्याय झालाय तिच्यावर? आत्याबाई, मी तिला स्वप्न दाखवली होती, पण त्याची पूर्तता मी नाही करू शकलो. मी अपराधी आहे तिचा. पाहिलंस, ह्याला मनाचा मोठेपणा म्हणतात. मला असल्या मोठेपणाचं अजिबात कौतुक नाही. यापुढे माझं काय करायचं ते मीच ठरवेन. काय करणार आहेस तू? विरोधी पक्षाला जाऊन मिळणार आहेस की अपक्ष म्हणून उभी राहणार आहेस? हे बघ, कुठेही गेलीस तरी हे लक्षात ठेव की आमचे आशीर्वादच तुझ्या पाठीशी असतील. म्हणजे कसं आहे अहिल्या, निवडणुकीसाठी खूप पैसा लागतो. जर आपल्या पक्षातर्फे तुला तिकीट मिळालं असतं तर कारखानदार, उद्योजक तुझ्या दिमतीला उभे केले असते. पण आता मी ती मदत तुला नाही करू शकणार, कारण खरंच अहिल्या, निवडणुकीसाठी खूप पैसा लागतो. Thank you.